तर नेक्स्ट आहे पहा a² प्लस 5ab प्लस b² ही तुम्हाला पूर्ण वर्ग राशी करायची आहे, अजून ती वर्ग राशी नाही येथे लक्षात. तर ते होण्यासाठी या राशीमधून पुढील पैकी कोणते पद वजा करावे लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता दिलेली जी राशी तुम्हाला तर a² प्लस 5ab प्लस b². आता यामध्ये a प्लस a² आणि प्लस b² यावरून तुमच्या लक्षात येतं की पूर्ण वर्ग राशी चा जो फॉर्म्युला इथं अप्लिकेबल आहे तो कोणता आहे a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². आता मला सांगा की a² प्लस 2ab प्लस b² राहिला असतं तर त्याची ही पूर्ण वर्ग राशी झाली असते, बरोबर आहे का. म्हणजे इथं किती पाहिजे होते, सेंटरला 2ab पाहिजे, पण इथं किती ab आहे 5ab. वर्ग राशी होण्यासाठी आपल्याला इथं 2च पाहिजे, पण आता इथं 5 च्या ऐवजी 2 आणण्यासाठी यामधून आपल्याला कोणती राशी वजा करावी लागेल. किती वजा करावी लागेल, 5ab च्या ऐवजी आपल्याला किती आणायचे आहे 2ab. 3ab काय करावं लागेल मायनस करावं लागेल. सोपा आता a² प्लस 5ab यामधून जर आपण 3ab वजा केले तर काय होईल बरं, a² प्लस 2ab प्लस b² आणि याची पूर्ण वर्ग राशी होते, कारण हे कोणत्या याचा विस्तार आहे a प्लस b चा काय आहे विस्तार आहे. आणि दॅट्स ऑल आहे. आन्सर काय असेल मायनस 3ab विच इज ऑप्शन नंबर 2. ओके. आता एक मिनिट सॉरी, प्रश्न असा होता की कोणते पद वजा करावे लागेल. मग आता मला सांगा -3 जर वजा केलं असतं तर मायनस मायनस काय झालं असतं प्लस, म्हणजे आपण वजा केलेलं जे पद आहे ते -3ab हे आहे का नाही, ते कोणतं आहे +3ab. बरोबर आहे, कारण इथं प्रश्नावर फोकस करायचा की कोणते पद वजा करावे लागेल है ना. जर मिळवावे लागत राहिलं असतं तर -3ab ठीक आहे समजा, परंतु कोणते पद वजा करायचं त्यासाठी इथं आपण वजा केलं, वजा चिन्ह लिहून कोणतं पद वापरायलो त्याला महत्व आहे, म्हणून ते कोणतं असेल ऑप्शन नंबर 1. सेकंड याच्यात पहा. आता इथे जे सूत्र अप्लिकेबल आहे या गणितामध्ये हे तुम्हालाही माहित आहे की a म्हटल्यास वाईट लिहितो मी, जे आपला बेसिक फॉर्म्युला आहे a प्लस b प्लस c होल स्क्वेअर जर असेल तर a² प्लस b² प्लस c² प्लस 2ab 2bc 2ac. पण आता इथं काय झालं की एकदा स्क्वेअर आहे आणि एकदा काय आहे स्क्वेअरच आहे, फक्त मधले पद जे आहे ते काय झालं बरं मायनस झाले. पण आता मला सांगा हे पद घेऊन जर आपण याचं ऍडिशन केलं तर कॅल्क्युलेशन कसं होईल बरं, फार लॉंग होईल, लेंथी होईल, वेळ वाचवणं हे फार मस्त आहे. मग यासाठी काय करता येईल बेटर, तर बेटर हे करता येईल की पहा पहिलं पद जे आहे ना ते आपण कन्सिडर करू a प्लस b प्लस c², बरोबर. आणि दुसरं पद जे आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, पहा इथं प्लस होता म्हणून a, इथं मायनस होता म्हणून मायनस b आणि इथं मायनस आहे म्हणून काय घेतो मी मायनस c, बरोबर. मग आता मला सांगा याचा विस्तार करताना काय होईल, हे तर मायनस असो का प्लस असो त्याचा स्क्वेअर काय असतो प्लसच असतो. सो इथं मी काय लिहिणार a² प्लस b² प्लस c², त्याच्यात तर काही विषय नाही. त्यानंतर पहा आता 2ab पहा 2ab म्हणल्यावर हे प्लस आहे हे मायनस आहे, म्हणजे इथं उत्तर काय येणार -2ab. त्यानंतर इथं पहा सूत्र दिलं आपल्याला प्लस 2bc. आता b पण मायनस आहे c पण मायनस आहे, मायनस मायनसचा गुणाकार काय तो प्लस, म्हणजे इथं काय येणार प्लस 2bc. त्यानंतर प्लस 2ac, a प्लस आहे पण c मायनस आहे, म्हणजे इथं काय येणार
-2ac. आता यांची ऍक्च्युअल आपल्याला ऍडिशन सांगितलेली आहे म्हणून याची काय करणार आपण ऍडिशन करून फॉर्म्युला तयार करू. मग सांगा काय येईल 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल प्लस 4bc प्लस मायनस कॅन्सल. म्हणजे जर या टाइप फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याचा आन्सर आपण अगोदर फायनलाइज केलं. मग आता डायरेक्ट किमती टाकायच्या. किमती टाकताना तुम्हाला a ची किंमत किती टाकायची सांगा x, b ची किंमत 2y आणि c ची किंमत 3z हे प्लेस करून आन्सर फायनलाइज करायचं. बस सांगा काय 2a स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर b स्क्वेअर म्हणजे कोणाचा 2y स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर c कोण आहे 3z त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर प्लस 4bc 4 इंटू b कोण आहे 2y इंटू c कोण आहे 3z. सांगा 2x स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 4 टू चा 8 y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9 9 टू चा 18 z स्क्वेअर 4 टू चा 8 8 3 चा 24 yz. That is the answer. Next x minus y is equal to 14 आणि xy is equal to 8 आणि काय फाइंड करायचं आपल्याला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सर्वात अगोदर आपण काय करू इथं कोणतं सूत्र ऍप्लिकेबल होतं याचा विचार करू. xy आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे कोणतं येऊ शकतं बरं डायरेक्ट आपल्याकडे सूत्र x मायनस y जर कंसाचा स्क्वेअर केला तर काय येतं पहा x स्क्वेअर मायनस 2xy प्लस y स्क्वेअर. आता याला जर आपण रिअरेंज केलं तर रिअरेंज करूया बरं. सांगा x मायनस y स्क्वेअर म्हटल्यास इथं आपण 3 डॉट घेऊ इज इक्वल टू आता काय करू आपण x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अगोदर घेऊ आणि मायनस 2xy काय करू नंतर घेऊ. करता येतं आपल्याला. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. किंमत काढायची आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू ऑपोजिट साइडला कोण होतं x मायनस y होल स्क्वेअर आणि मायनस 2xy ऑपोजिट साइडला गेल्यावर काय होतील प्लस 2xy. आता किमती टाकू x मायनस y ची किंमत किती आहे 14 त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू xy xy ची किंमत किती दिली आपल्याला 8 14 चा स्क्वेअर 196 2 8 चा 16 आन्सर किती 220. ओके सो या पद्धतीने सॉल्व करायचं. त्यानंतर ही ट्रिक तर तुम्हाला दिलीच मी अगोदरच बरोबर. काय ट्रिक होती ती ट्रिक तुम्हाला आठवण करून देतो की a प्लस b स्क्वेअर मायनस a मायनस b स्क्वेअर बरोबर. असं जर असेल तर याची डायरेक्ट ट्रिक लक्षात ठेवायची. याचं उत्तर येतं पहा ऍक्च्युअली याच्यामध्ये फक्त शिल्लक राहतात 4ab. त्याला शिल्लक राहतात कारण याच्यामध्ये काय होतं म्हटल्यास आपण विस्तार तुम्हाला करून सांगतो म्हणजे तुमच्या एक सूत्र लक्षात येईल. पहा पहिल्याचा विस्तार काय आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस दुसऱ्याचं काय आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सांगा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस मायनस
प्लस मायनस प्लस मायनस. आता जे प्लस मायनस आहेत ते सगळे काय होतील कॅन्सल आणि 2ab प्लस 2ab इज इक्वल टू काय आला 4a. ठीक आहे, तुम्हाला एक जस्ट डायरेक्ट पण सांगता आलं असतं मला, पण या अगोदर सांगितलेलं जस्ट तुम्हाला रिमाइंड आठवण करून दिली. सो आता गणिताच्या अँगलने विचार केला तर a ची किंमत कोण आहे 4x आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1/4x. विस्तारानुसार जर गेलो आपण तर काय घ्यायचं आपल्याला 4ab सांगा 4 into a कोण आहे 4x b 1/4x काय होती 4 1 जा 4. So that is the answer. ओके, सो अजून एक राहिलं फायनल गणित आहे आपलं. पण यामध्ये थोडस जुन्या सूत्रांचा वापर सांगितलेला आहे. आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 2x plus 4 and 3x minus 2 सेंटीमीटर आहे. तर आयताचे काय करायचे आहे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. लांबीसाठी आपण l वापरू. l किती आहे आपल्याकडे 2x plus 4. रुंदी किती आहे ते सेंटीमीटर मध्ये. रुंदी किती आहे 3x minus 2 सेंटीमीटर. आणि काय करायचं आहे रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचा. आता रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे a इज इक्वल टू l इंटू b लांबी गुणिले रुंदी. हे आहे त्याचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग सांगा आता लांबी किती होती 2x प्लस 4 इंटू रुंदी किती आहे 3x मायनस 2. आता इथं पहा प्रत्येक पद कसा आहे वेगवेगळा आहे. क्लिअर. मग वेगवेगळा असल्यामुळे इथं आपला फॉर्म्युला अप्लिकेबल आहे का नाही. मग दोन्ही कंसातले पद वेगवेगळे असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं. पहिलं पद जशाचं तसं 2x जशाचे तसे. दुसरा कंस ऍज इट इज घ्यायचा. त्यानंतर प्लस 4 चिन्हासहित घ्यायचे आणि दुसरा कंस पुन्हा एकदा घ्यायचा. म्हणजे या प्रोसेस मध्ये जो सेकंड ब्रॅकेट असतो तो किती वेळेस घ्यायचा असतो आपल्याला 2 वेळेस घ्यायचा. आणि पहिला जो ब्रॅकेट आहे त्याची स्प्लिटिंग करायची. पण स्प्लिटिंग करताना चिन्ह सहित घ्यायचं त्याला. ओके, सांगा 2 3 जा 6 x into x प्लस मायनस 2 2 जा 4x प्लस प्लस चा प्लसच असेल 4 3 जा 12x प्लस मायनस 4 2 जा 8 6x स्क्वेअर 12 मधून 4 मायनस करा प्लस 8x त्यानंतर मायनस 8 आणि आलेलं उत्तर हे कशामध्ये असेल सेंटीमीटर स्क्वेअर. सो अशा पद्धतीची प्रॉब्लेम्स